सगळ्या प्रकरणाच्या बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय तेही जाणून घेऊयात। आरटीआयच्या माध्यमातून राजभवनानं हा खुलासा केल्याचं हे आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्याय यांनी सांगितलंय। न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूयात ते नेमकं काय म्हणतात। जी मैं एक डेढ़ महीने के पहले आरटीआई डाला था, जिसमें जानकारी मांगी थी कि आईएनएस विक्रांत जो कबाड़ में जा रही थी उसको बचाने के लिए धनराशि इकट्ठा की गई थी। चंदा के रूप में जनता से चंदा जमा किया गया था। वो राशि वास्तव में बचाने के लिए पहुंचा कि नहीं, क्योंकि उस समय बोला गया था कि राज्यपाल को जो राशि जमा होगी राज्यपाल को सौंपा जाएगा। तो उसमें आरटीआई में यही जानकारी आया है कि इस तरह की कोई किसी भी तरह की धनराशि हमारे पास नहीं आई है। ये उस मेरे 2013-14 के पीरियड में ही हुआ है और ये देश की सुरक्षा से जुड़ा हुआ मसला था। तो ऐसे ऑनलाइन पढ़ रहा था, तो मैं इसमें ये जानने की इच्छा हुई कि वास्तव में पैसा जमा हुआ है, पहुंचा है कि नहीं पहुंचा, इसलिए मैं ये आरटीआई डाला। दरम्यान या प्रकरणी विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। बघूयात ते नेमकं काय म्हणाले। 18वा आरोप आहे, 17 आरोप बोगस निघाले। उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाही। हायकोर्ट सेशन्स कोर्टनी पण थोबाडीच दिली। मी तर पहिल्यापासून सांगतोय, जर किरीट सोमय्यांनी काही घोटाळा केला असेल, नील सोमय्या, मेधा सोमय्या, उद्धव ठाकरेंकडे डॉक्युमेंट द्या, इन्व्हेस्टिगेशन करा, सदा करा। मी काहीही चुकीचं की घोळ गोंधळ केलेला नाही। राऊतांना चॅलेंज देतोय, घोटाळा केला असेल उद्धव ठाकरेंना सांगा, कारवाई करा। पण संजय राऊतवर जी कारवाई झाली, पत्राचाळ घोटाळ्यामध्ये प्रॉपर्टी जप्त झाली, आता त्यांना पुढच्या कारवाईची भीती वाटते। काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात। त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत। खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं, तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्ही काय करत असाल, आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू। त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही। माझी संजय राऊतांच्या या आरोपाच्या बद्दल सहानुभूती आहे। काही माहिती असेल, तथ्य असेल तर पोलीस विभागावर आपण 21,000 कोटी रुपये जनतेच्या परिश्रमाच्या, घामाच्या, कराचे खर्च करतो। त्यांनी आरोप न करता त्याची चौकशी करावी। आपण आरोपी हा कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, पक्षाचा आहे, विचाराचा आहे, हे महत्त्वाचं नाही। चूक केली असेल तर कारवाई करता येते आणि ही कारवाई तपास यंत्रणेने करावी। आरोप करायचा आणि थांबून जायचं हे मात्र योग्य नाही। यानंतर बातमी गेल्या